नमस्कार डिअर फ्रेंड्स. आज आपण कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघणार. ओके, सो कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे कन्झर्वेशन ऑफ मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. राईट, अँग्युलर मोमेंटम इज द मोमेंट ऑफ linear momentum is moment of linear momentum, right? So what is conservation of linear momentum? First of all, so linear momentum P, ओके, इज ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम. एक आयसोलेटेड सिस्टीम आहे ज्याचा लिनियर मोमेंटम कन्झर्व होईल. कधी कन्झर्व होईल? इन द ऍब्सेन्स ऑफ अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. समजा ती आयसोलेटेड सिस्टीमवर आपण एक्स्ट्रा किंवा एक्सटर्नल कोणताच फोर्स अप्लाय करत नसू, ठीक आहे, तर मग लिनियर मोमेंटम तिथे काय होईल? कन्झर्व होईल. येस. सो अँग्युलर मोमेंटम कसं कन्झर्व होईल? राईट. सो आपल्याला माहिती आहे एल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. आय मोमेंट ऑफ इनर्शिया अँड ओमेगा इज द अँग्युलर वेलोसिटी. ओके, अँड टॉ म्हणजे टॉ इज द कपल ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. आपल्याला ट्रान्सलेशनल फॉर्म मधलं माहिती आहे. सो टॉ इज इक्वल टू अगेन मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अल्फा. अल्फा इज द अँग्युलर एक्सेलरेशन. ओके, and F is equal to mass into acceleration. This acceleration is a linear or translational form. आता बघा दोन्ही ठिकाणी आपलं अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्क इथे I आणि ट्रान्सलेशन फॉर्म मधला M मास. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास एकमेकांना काय आहेत? अॅनालॉगस आहेत. ठीक आहे, बिकॉज दिस इज अवर अँग्युलर वेलोसिटी अँड दिस इज लिनियर वेलोसिटी. इथे आपल्याला अँग्युलर एक्सेलरेशन अँड दिस इज linear acceleration. Okay, and therefore this moment of inertia I must be analogous to our mass in translation form. ठीक आहे. आता angular momentum in vector form काय मिळतो आपल्याला? मोमेंट ऑफ linear momentum म्हणजे P. सो R क्रॉस P मिळते. ओके, R क्रॉस P. ठीक आहे. सो जर आपण आता हा अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन कसं होतं याचं हे जर फाइंड करायचं असेल तर जस्ट आपण थोडं डिराईव्ह करूया त्याला. तर त्याचं डेरिव्हेशन करण्यासाठी काय करणार? तर पहिल्यांदा आपण डेरिव्हेशन घेणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो काय मिळेल? डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू डी डी टी इंटू आर क्रॉस पी. ठीक आहे. सो डी टी तिथे काय मिळालं आपल्याला? दोन युव्ही रूल वापरा. सो युव्ही रूल वापरल्यावर आर इंटू डी पी बाय डी टी प्लस डी आर बाय डी टी इंटू पी. ठीक आहे. देन अगेन सो नाव आर, आता इथे क्रॉस प्रोडक्ट आहे तो आपण सध्या क्रॉस घेऊया. ओके, सो आर इंटू डी. आता आपल्याला माहिती आहे डीपी बाय डी इक्वल टू फोर्स अँड हियर डी आर बाय डी टी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस आर इज द डिस्टन्स. नो, डी आर बाय डी टी इज युअर वेलोसिटी. ओके, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला वेलोसिटी मिळते आणि मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळतो? फोर्स मिळतो. सो वी कॅन पुट दिस क्वांटिटीज. काय मिळेल? दिस आर क्रॉस एफ प्लस डी आर बाय डी टी इज व्ही. येस. सो नाव दिस पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. येस, एम इंटू व्ही. सो पी च्या जागी आपण एम इंटू व्ही पुट करू शकतो. सो हे काय येणार? व्ही इंटू एम. ओके, सी पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. जस्ट पुट करा पी च्या जागी एम व्ही इंटू एम. सो व्ही इज वेक्टर क्वांटिटी, मास इज द स्केलर क्वांटिटी आपल्याला माहिती. सो आता काय होईल बघा? आर क्रॉस एफ आपल्याला माहिती आहे. नाव वी नो टू वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट सेम सिमिलर वेक्टर्स आहेत ना, व्ही क्रॉस व्ही. येस, सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट शुड इक्वल टू काय येतो? 0 येतो. ओके, म्हणजे ए क्रॉस ए इज इक्वल टू 0, बी क्रॉस बी इज इक्वल टू 0. 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलंय. सो दिस इज इक्वल टू दिस होल टर्म बिकम्स 0.
ओके, आता आपल्याला काय मिळालं, dl अपॉन dt इज इक्वल टू r क्रॉस f. सो म्हणजेच काय, इथे काय, चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू r क्रॉस f. येस, बट r क्रॉस f is nothing but our torque, right? R cross f is nothing but our torque. म्हणजेच काय, dl by dt is equal to torque. येस, आता आपण जर स्टेटमेंट बघितली, आता जर चेंज इन अँग्युलर मोमेंटम इज 0. ओके, चेंज इन अँग्युलर मोमेंटम जर आपल्याला 0 पाहिजे असेल, सो dl बाय dt इज इक्वल टू 0, म्हणजे कन्झर्व व्हायला हवं असेल. कधी कन्झर्व होईल, जर चेंज 0 असेल तेव्हाच कन्झर्व होईल ना अँग्युलर मोमेंटम. जसं लिनियर मोमेंटम कधी कन्झर्व होते, जेव्हा एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स तिथे अप्लाय केलेला नसेल त्या सिस्टीमवर. तसंच इथे हे कन्झर्वेशन कधी मिळेल, जेव्हा टॉ काय असेल, 0 असेल तेव्हाच. म्हणजे टॉ इज द एक्सटर्नल फोर्स किंवा एक्सटर्नल टॉर्क आपण म्हणतो, अनबॅलन्स फोर्स फॉर दॅट सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. जर टॉ 0 असेल तरच आपलं जी सिस्टीम आहे तिचा अँग्युलर मोमेंटम काय होईल, कन्झर्व होईल. ठीक आहे. सो कन्झर्वेशन ऑफ अवर लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम कसं डिफाईन करू शकतो, angular momentum L is of an isolated system is conserved in the absence of an external unbalanced torque, right? So in absence of torque, unbalanced force, आपलं जे सिस्टीम आहे तिचा अँग्युलर मोमेंटम काय होणार आहे, कन्झर्व होणार. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे एल, अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू I into ओमेगा. सो I इज अवर मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आपण काय लिहू शकतो ह्याच्यासाठी, अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट 2 पाय इंटू n. ओके, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू n. सो ठीक आहे, आपण जस्ट रफ करूया. सो काय मिळेल, L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. सो L इज इक्वल टू I इंटू 2 पाय n. 2 पाय n. n इज व्हॉट, फ्रिक्वेन्सी, राईट, फ्रिक्वेन्सी. सो बघा आपल्याला काय मिळेल, this moment of inertia is I is equal to L upon 2 pi n. सो जर आपलं लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होते, सो अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे अँड 2 पाय इज ऑल्सो कॉन्स्टंट, म्हणजे काय होईल, I is inversely proportional to n. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n. ठीक आहे. सो बघा, जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होईल, जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होईल. सो दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ठीक आहे. कधी, जेव्हा आपला अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत असेल तेव्हा, म्हणजे एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स किंवा टॉर्क तिथे अप्लाय होत नसेल त्या सिस्टीमवर तेव्हा. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम काय होईल, कन्झर्व होईल, आणि त्यावेळेस I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. Yes. So what are the examples of this conservation of angular momentum? One example is for angular momentum चं conservation. कुठे होतं, आईस बॅलेट डान्स. जर तुम्ही आताची फिगर बघितली असेल तर मग काय, तर रिंग असं सर्क्युलर काय म्हणा, हे एक सेंटर आहे. ओके, सेंटर, आणि त्याच्या अकॉर्डिंगली ह्या सेंटरच्या विथ रिस्पेक्ट टू ह्यांनी अशी रिंग, हे तुमचे डान्सर आहेत. ओके. सो हे काय होतात, तर स्केटिंग करता करता असे या
सेंटर भोवती सर्क्युलर मोशन दाखवते. ओके, तसं सगळ्या तुमच्या ह्या डान्सर्सचं काय असेल, एक पाथ असेल तो सर्क्युलर असेल. म्हणजे ते काय करतायत तर सर्क्युलर मोशन अशी फॉर्म करतायत, दाखवतायत. ठीक आहे. सो बघा, ह्यांचं काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. सो प्रत्येकाचं मोमेंट ऑफ इनर्शिया असेल I1, I2, I3, I4 असं म्हणूया आपण. ओके, सो जर ही इक्वेशन बघितली, I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. दॅट मीन्स I इंटू N इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, I इंटू इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय असेल तर L अपॉन 2 पाय. ठीक आहे. सो बघा, प्रत्येक ह्या डान्सरची अँग्युलर मोमेंटम आहे ती कन्झर्व व्हायला पाहिजे. ती जर कन्झर्व नाही झाली तर मग त्यांचं हे कोऑर्डिनेशन आहे ते काय होईल, तुटेल. कोऑर्डिनेट, एक डान्सर पुढे जाईल, एक डान्सर मागे राहील, त्यांचं कोऑर्डिनेशन तुटू शकतं. त्याच्यामुळे हा जो फॅक्टर आहे L अपॉन 2 पाय हा काय पाहिजे, ह्यांचा सगळ्यांचा कॉन्स्टंट पाहिजे. तो कसा कॉन्स्टंट होणार तर I इंटू एन त्यांचा जो हा प्रोडक्ट आहे तो सगळ्यांचा काय असेल, सेम असेल, कॉन्स्टंट असेल. सो I1 इंटू N1 इज इक्वल टू I2 इंटू N2 इज इक्वल टू I3 इंटू N3 अँड विच इज ऑल्सो इक्वल टू I4 इंटू N4. ओके, I1 इंटू N1 इज इक्वल टू I2 इंटू N2 is equal to also I3 into N3 is equal to I4 into N4. येस. सो ह्यांचे सगळ्यांचे जे अँग्युलर मोमेंटम आहेत ते काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. सो अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असले तरच त्यांची हे सिंक्रोनायझेशन व्यवस्थित राहील. ओके, सो हा अँग्युलर मोमेंटम कन्झर्व करण्यासाठी हे डान्सर काय करतात तर हा जो सेंटरचा आपला डान्सर आहे तो काय करतो, त्याचे जे राऊंड्स आहेत, ओके, त्याची जी पाथ आहे तो एकदम स्मॉल रेडियस आहे. ही रेडियस एकदम स्मॉल असते. की कमी रेडियस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, कमी असेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असलं म्हणजे तुमचा N म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असेल. सो फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे काय होईल, तो खूप फास्ट फिरेल. ओके, या तुमच्या सेंटर सर्क्युलर पाथ होती, म्हणजे ते थोडं थ्रिलिंग वाटतं. ओके, त्याच्यानंतर मग जसं जसं आपण ही रेडियस वाढत जाते, ओके, ही इन्क्रीज होत जाते रेडियस, तर त्याच्यानंतर काय होईल, तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होत जाईल. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी जास्त आहे. ओके, जसं आपण आउटर साईडला येऊ, हा जो आउटर साईडचा जो डान्सर आहे तो काय करतो, त्याचे लेग्स आणि त्यांचे हँड्स असे स्ट्रेच करतो. का स्ट्रेच करतो तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिथे त्याला वाढवायचा असतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला की त्याच्यानंतर N म्हणजे फ्रिक्वेन्सी आपोआप कमी होईल. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तो मोठ्या सर्क्युलर पाथ मध्ये त्याचा सर्क्युलर पाथ मोठा होऊ शकेल जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर, राईट. म्हणजे काय होईल, इथली फ्रिक्वेन्सी कमी होते आणि इथली फ्रिक्वेन्सी काय असते, लार्ज असते. ओके, सो त्यामुळे ह्याचं सगळ्यांचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट होते किंवा कन्झर्व होते आणि त्यामुळे ते एकदम सिंक्रोनाइज मध्ये ह्या सर्क्युलर पाथ मध्ये काय करू शकतात, राऊंड फिरू शकतात किंवा स्केटिंग करू शकतात. ओके, आईस स्केटिंग करू शकतात. सो अनदर एक्झाम्पल इज डायव्हिंग इन द स्विमिंग पूल. स्विमिंग पूल मध्ये जेव्हा तो स्विमर काय करतो, एंटर करतो किंवा तुमचा डायव्हिंग बोर्ड असतो त्याच्यावर सुरुवातीला तो उभा असेल. ओके, तर तो काय करतो, असे हँड्स आणि त्याचे लेग्स असे स्ट्रेच करतो, एकदम स्ट्रेच करतो. तेव्हा काय तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला इन्क्रीज करायचा असतो. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला इन्क्रीज करायचा असतो. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया स्ट्रेच केल्यामुळे त्याच्या आर्म्स आणि लेग्स पूर्ण बॉडी जर स्ट्रेच करतो तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिथे इन्क्रीज होतोय. देन तो जसा बोर्डवरून या डायव्हिंग बोर्डवरून खाली जम्प करतो. सो तसंच तो काय करतो, आपली बॉडी आहे ना
ती थोडीशी अशी फोल्ड करून घेतो. ओके, सो माझी ड्रॉइंग खूप छान आहे. सो बॉडी अशी फोल्ड करून घेतो. का फोल्ड करून घेतो तर तिथे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी करायचा असतो आणि ती जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी काय करायची असते, इन्क्रीज करायची असते. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली म्हणजे तो ह्या एअरमध्ये असताना 1-2 असे राऊंड स्वतःच्या बॉडीला देऊ शकतो. म्हणजे ते असं थ्रिलिंग वाटतं. जेव्हा कॉम्पिटिशन वगैरे होतात तेव्हा हे स्विमर्स असे वेगवेगळे प्रयोग करत असतात, जेव्हा डायव्हिंग बोर्डवर वरून खाली उडी घेताना. ओके, सो एअरमध्ये असे वेगवेगळे प्रकार त्यांच्या शरीराचे बघायला मिळतात, आपल्याला फोल्डिंगचे बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा स्विमिंग पूलमध्ये एंटर करायचं असतं तेव्हा पुन्हा ते आपली बॉडी काय करतात, अशी स्ट्रेच करतात. ओके, पुन्हा बॉडी सरळ करतात. आणि का सरळ करतात तर तिथे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पुन्हा इन्क्रीज करायचा असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला म्हणजे हा बॉडीचा जो हे जे वॉटर आहे ना, वॉटरचा जो फोर्स असेल त्या फोर्सला अगेन्स्ट काम करू शकतात आणि काय करणार, ते स्मूथली या स्विमिंग पूलमध्ये एंटर करू शकतात. ठीक आहे, सो इथे काय होतंय, मोमेंट ऑफ अवर अँग्युलर मोमेंटम इथे काय होतंय, कन्झर्व होतंय. सो इथे तुमचा आय इन्क्रीज होते, दॅट मीन्स एन डिक्रीज होतोय. राईट, इथे आय डिक्रीज होते म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. त्याच्यामुळे तिथे काय करू शकतात, ते वेगवेगळे राऊंड आपल्याला घेऊन दाखवू शकतात. आणि जसं त्यांना पाण्यामध्ये एंटर करायचंय, वॉटरमध्ये एंटर करायचंय, तसं त्यांना काय करायला लागेल, पुन्हा त्यांची बॉडी स्ट्रेच करतात जिथे आय इन्क्रीज होतोय आणि तुमची फ्रिक्वेन्सी कमी होते. आणि त्याच्यानंतर मग ते स्विमिंग चालू करतात. ठीक आहे, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ अवर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. येस, इथे सो आय इंटू एन काय होतंय, कॉन्स्टंट होते L/2 किंवा तुमचे अँग्युलर मोमेंटम इथे कन्झर्व होते. ठीक आहे.